शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आजपासून सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल अशी शक्यता आहे। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार तारीख मिळणं याचा अर्थ कोणतीच न्यायिक शिस्त नसणं असं आहे। तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे न्याय असं झालं तर न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर आतापर्यंत या प्रकरणात नेमके काय काय निकाल लागलेले आहेत किंवा काय काय निर्णय झालाय, काय काय घडामोडी घडल्यात आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। जून 2022 ला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं खरं तर शिंदेंच्या बाजूने निकाल दिला। 16 फेब्रुवारी 2023 ला शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देण्यात आला। विधिमंडळ संसदेतील संख्याबळाचा आधार तसंच शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेंना देण्यात आलं। आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी कोर्टात आव्हान दिलं। कोर्टाच्या विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवला गेला। त्यानंतर 10 जानेवारी 2024 ला राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिला। शिंदेंच्या शिवसेनेवर मूळ शिवसेनेचा शिक्का लावण्यात आला आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज याबाबत अंतिम सुनावणी होणार आहे।